दासाची अशी साक्ष आहे. त्या दासाचे घरात एक लेकरू आहे. फार तापाचा भयंकर होता, पण तो एक दासाने प्रार्थना करताना तो ताप निघून गेला. तो लेकरू आज चांगला आहे. त्याच्याबद्दल देवाला आभार, कोटी कोटी आभार मानत. एक अशी दुसरी साक्ष आहे. एक लेकरू दुसरा होता, त्याची प्रार्थना केली, तेही लेकरू प्रार्थनेतून चांगला झाला. त्याच्याबद्दल 2 साक्ष मिळून देवाला देवाच कृपया सर. माझी पण एक साक्ष होती. रात्रीला असा माझ्या पोटात चावून यायचा, कळा मारायचा आणि पोटाला पण कळा लागायचं. मी उठून पास्टरना पण फोन करून पाहायचं तर फोनच नाही लागत दोघांचं पण. त्याने माझ्या नवऱ्याला सांगायचं आता काय रस्ता आहे तिथं गावात जायला. तिथं पण मी इकडे खालते घरी राहते सर, तिथं पण जायला नाही गेलो मग. तसंच मग मी तेल पाणी केलं, प्रार्थना केली तर पाणी पिला. मग त्या जर असा पोटातला बरं झाला, मग मी झोपले. तसंच मग सकाळची उठून पास्टरना फोन केली, पास्टरने प्रार्थना केली तर पोटातला मी गोळी पण नाही खाली का नाही, तरी देवाने मला बरं केलं. त्याची साक्षी भरून देत आहे. तशीच माझी एक दसबाची ही प्रार्थना विनंती दिली की त्यात पण साक्षी भरून, त्याच्या डोळ्यांना अशी गुंबाशी याची ती पण बरी झाली, त्याची साक्षी भरून देते. तशीच मी तिथं मेढ्याकडे पाहण्या गेले. तसेच माझ्या आत्याची मुलगी आहे, त्याचं पण कान असं दुखायचं, तर तिथं ती आत्याच घेऊन आली. तर तिथे मी त्या प्रार्थना केली आणि त्याच्या कानात तेल ओतलं, त्याचं पण कान बरं झालं. त्याची साक्षी भरून देते. देवाला सुट्टी एक वेदांत बाळाची पण साक्ष आहे. दवाखान्यात होती तर त्याला ताप येत होता घरीच, तर म्हणजे सासूच पण माझी तिला ॲडमिट करेल. त्याला पण असा तर मी छान काही निघील असा तर देवाच्या दासाला सुद्धा मी प्रार्थना करायला लावली. रात्रीच्या या दिवसात निघ गोळ्या पाहिला तरी आणि तसाच मग दवाखान्यात नेला तरी तो दवागोळी चालूच, तरी ताप तिचा रात्रीचे निघायचं नाही. त्यांनी लगेच झोपून अशी गुंडाने प्रार्थना केला, देवा काय आहे ते तुझेच हातात आहे, तूच बरा करणार आहे, सगळं काय तुझेच हातात आहे. तठून ते ताप पण निघला आणि अठे पण प्रार्थना करायला आली ती रविवारच्या दिवशी. तर तिचे द्वारे देवापाने ऐकलं आणि उत्तर दिला. ते बदल धन्यवाद. तसा पोट पण जात होता त्याचा, तर असा रगत सारखा असा. तर देवबाप्पाला मी विनंती प्रार्थना करत होती, थोडासा अजूप करत. आणि दुसरी पण साक्ष आहे, मला पण ताप यायचा, त्याचा बेस झाला असे मला आणि मग झालं असा ताप यायचा. तर मी गोळी नाही खाली, देवा विश्वास करा काय देवा तूच बेस करणार आहेस, मी गोळी देवा नाही खाणारच ना. तर एक दिवस तसाच म्हणजे माळान गेलो तशीच येळाची आलून देवा प्रार्थना केली, त्या रात्री बेस झाला पाहिजे. तर देवबाप्पाने बेस केला, तो ताप निघून गेला. आणि मग भाजी पण विनंती प्रार्थना आहे, त्याचा ताप अजून पण आहे, तर त्याची पण काढावी अशी आता विनंती आहे. प्रार्थना केली त्याच्यासाठी टाळ्या वाजवून द्या. देवाची माझी सुधी बहिणीची भरपूर मोठी समस्या होती. सिस्टर याने सांगायचे काय त्याला सिजर करायला लागेल, दिवस निघून गेलं असा. तर तिथं मामाकडे आले, सेवकाने चांगल्या पद्धतीने प्रार्थना केली, मांडून दिली, तिथं चांगली नॉर्मल, त्याबद्दल आभार. मी तसाच एक आमची बैलाचा शोधला होता का बैल आहे एक ठिकाणी, ते याने घेऊन जा, ते चांगल्या पद्धतीने दिला पाहिजे. नाही चांगल्या गाडीत नाही आणला आणि चालेतच घेऊन आला, पण त्यालाही कुठलाही त्रास झाला नाही आणि बैल पण चांगल्या पद्धतीने आला. तर ही 2 साक्षी देवबापाला धन्यवाद असतो. जी माझी लेकरी जे सातारे आहे, तर ती एकटी होती, तर आम्ही काळजीमध्ये होतो, चिंतामध्ये होतो. तर मी परमेश्वराला रात्रीची वेळ मी प्रार्थना करतो, काय देवबाप्पा ती एकटे आहे, तर देवबाप्पा कोणी ना कोणी तिची चांगलीच सांगत झाली पाहिजे. तर
एकटीच होती ते रूममध्ये राहता भरत गेलं पूर्ण चारी पण रूम. तसं करता करता जी चांगले जे मॅडम होती ती पण वेसवाली भेटली तिला. चांगल्या जे पोरीचा तिचे बड्डे होता तर 4,000चा तिला चेक पण दिला. एक मदत म्हणून एकटी होती. परमेश्वराने कुठून ना कुठून कार्य करून तिला त्याबद्दल देवबापाला धन्यवाद देतो. तसंच एक दुसरी साक्ष आहे. मी बोकड्याचा आता वेळेस असं ते सांकडबारी होती तर तसं ती बोकडे असे निघत होती. तसे मी ते लवकर असं निघणार नाही तसे तसाच मी असं त्याला एक मी लाच दोन दिले काय आता नाही करायला आता मी नाही करायला दिलं सांगते. तर परमेश्वराने काय की एक मोठी प्राणी आहे ते आपले पाळलेली त्याची असा कोणी पण न असा करता वेळेस कोणी पण असा याच्यापासून सावध राहावा. मी त्याचे मी 2 लाथा दिले असा मी एक चुकीच्या मार्गाने मी एक चूक केली तर परमेश्वराने एक मला चूक ती दाखवून दिली. तसाच ते बोकड्या गायब झाल्यानंतर किती 12 वाजेचा गायब झाल्यानंतर किती संध्याकाळ 6-7 पण वाजले असतील. आम्हाला काय अख्खा मी जंगल फिरलो पण बोकड्या काही मिळालं नाही. तर 7 वाजेला आम्हाला चांगलीच बातमी आली काय आहे कापडीचे तिकडं होता तर सांगत होते. मग तिथून आणला तर देवबापाला धन्यवाद. मी ते बोकडीची काळजी करत होतो मला भारत होती काय लक्ष नाही. तर मी देवबापाला सांगत होतो काय चांगला जिवंत भेटला पाहिजे तर जिवंत चांगला भेटला त्याबद्दल देवबापाला धन्यवाद. देवाची स्तुती जी काय माझी लेकर आहे त्याचे जीवनमध्ये म्हणजे प्रॉब्लेम होता म्हणजे पडे होत्या ताप येत होता. 2-3 दिवस झालं नंतर 2 वेळेस तिकडे दवाखाना नेला नंतर बेशो होतच नाही. तसे मग आम्हाला फोन केला काय कामावर गेलो ना फोन केला नंतर घरी आला मी तसे मग बरे होतच नाही असा फोन केला. नंतर मग पास्टर साहेबांना फोन केला काय असा प्रॉब्लेम आहे. नंतर त्यांनी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो नंतर ती मग चांगली झाली. आता ती सध्या आहे म्हणजे तिचा ताप निघून गेला. थोड्या तर देवाला धन्यवाद आणि शक्ती करून देतात. देवाची स्तुती स्तुती लेकराची एक साक्षी आहे. तर त्याच्या जीवनामध्ये ताप होता खोकला पण होता आणि सुरेश बाळाची पण एक साक्षी आहे. त्या 2 साक्षी मिळून मी एक साक्षी करत आहे. तर परमेश्वराने मी कामावर होता मी प्रार्थना करत नाही होती. 2-3 दिवसानंतर मला बोलावला काय दोन्ही लेकरा बिमार आहे. मी प्रार्थना करायला म्हणलो. त्याच्यानंतर आम्ही 6व्या दिवशी आम्ही घरी रात्रीतून आम्ही प्रार्थना केली. सकाळी आम्ही निघाल्यानंतर रात्री प्रार्थना करून निघलो काय जसं आम्ही घरी पोहोचलो तोपर्यंत लेकरा बरी झाली पाहिजे. जसे आम्ही घरी आलो तर लेकरा चांगली हिंडत होती. देवबापाला आम्ही पण शुक्रवारी उडीद निघायला गेलो होतो. काल पाऊस होता. आम्ही 4 जण गेलो होतो. मी 2 जण आणि 2 जण गेलो. ते 2 जण सांगायचं तर फार पाऊस आहे आता आपल्या इथूनच घरी जायचं असं उडीद नाही निघायचं. मी सांगला देवा पवन देवला काहीतरी म्हणा कर पाऊस उघडला पाहिजे आम्ही आली तर उडीद निघला पाहिजे असा. देवाने ऐकला. 8 दिवस पाऊस उघडला आहे सांगत होते काय 4 वाजेपर्यंत पाऊस नाही आला त्याची जी साक्षी होईल असा. तर 4 वाजून गेल्या तरी पण पाऊस नाही आला. मी त्याची साक्षी भरून घेतली. आणि ही समोरच्या घरातली बाई आहे तिला काम नुसतं दिखायचं तिला अशी दया आली मला काय ते सांगत होतं काय नको जाऊ असं कोणाला सुचलं आणि ती रडत होती. मग गेली मी तिला विचारलं मग काय होतं काम दिसत मग किती दिवस झालं तसं 1 महिना झाला काम दिसत दवाखान्यात जाऊन आलो भरताकडे जाऊन आलो पण फरक नाही पडली. आणि सांगितलं की आमच्या घरी या तिला तेल तिच्या कानात टाकला थोडंसं लावायला दिलं. त्याची मान पण नव्हती तिची फिरत होती. मग ते 2 दिवस तिचं तेल पाणी तिला केला मान पण फिरत आणि कान पण दुखायचा बरा झाला. तसंच एक माझ्या बाळाची तयारी होती काय
आला घरी शाळेतून तर तयारी केली पाहिजे, रविवारी चर्चा गेली अशी तयारी केली पाहिजे अशी ते मनातले म्हणून मी बोलत होती काय त्यांनी तयारी केली पाहिजे असं. त्या दिवशी मी विचारलं परवाच्या दिवशी तर जाणार आहे साहेब पण तो नाही मी चर्चेला येणार आहे असं कागदपत्र घेऊन आलो. आता भरत्या करणार आहेत तुम्ही त्याचे फॉर्म भरतील तुम्ही कागदपत्र व्यवस्थित स्थिती असं. आणि दुसऱ्या शाळेमध्ये ठेवलं आणि आता गेल्या आठवड्यामध्ये आम्ही थोडासा आमचा पती पत्नीचा थोडासा झगडा झाला आणि 2-3 दिवसानंतर फोन आला की तुमचा सर्दी खासी झाली आहे. आम्ही खूप चिंतित होतो. आम्ही विचारात पडलो काय आमच्यामुळे ते करत आहे. आमची प्रार्थना विनंती आहे. आम्ही प्रार्थना करत होतो परमेश्वर आम्हाला क्षमा कर आमचा झगड्यामुळे असं आमच्या मनामध्ये विचार येत होतं. आम्हाला क्षमा करावी परमेश्वराने. लहानपणापासून त्याला सर्वांनी बघितलं आहे तर आता पण परमेश्वराने त्याला सांभाळावं. आता चांगलं आहे. फोन करून विचारलं ते सर्दी खासी बरं झालेलं आहे. मी प्रार्थना आणि विनंती पण देत आहे परमेश्वराने त्याला वर्षभरामध्ये चांगले सांभाळावं आणि रक्षण करावं. आम्ही जी साक्षी ठेवलेली आहे ते आम्ही भरून देणार आहे. परमेश्वराला धन्यवाद.